नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. होळी 2026 फाल्गुन पौर्णिमेचा पवित्र दिवस आणि याच दिवशी चंद्रग्रहणही आहे. म्हणून हा दिवस साधा नाही. हा दिवस सकाळपासूनच जागरूकतेने, शांततेने, श्रद्धेने घालवायचा आहे. आता आपण थेट दिवसाची सुरुवात कशी करायची ते पाहूया. सकाळी लवकर उठल्यावर शक्यतो सूर्योदयाच्या आधी उठावे. उठल्याबरोबर देवाचे नाव घ्यावे. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा आपल्या कुलदैवताचे स्मरण करावे. आजचा दिवस पवित्र आहे म्हणून मनात पहिला विचार सकारात्मक असू द्या. नंतर आंघोळ करण्यापूर्वी थोडेसे तिळाचे तेल लावून अभ्यंग स्नान करावे. शक्य असल्यास पाण्यात थोडे गंगाजल किंवा तुळशीची पाने टाकावीत. स्नान करताना मनात प्रार्थना करावी की आजच्या दिवशी माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता नष्ट हो. स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करून, शक्यतो पांढरे कपडे परिधान करावे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत. देवघर स्वच्छ करून, देवाची पूजा करून तुळशीपुढे दिवा लावावा. आज होलिका दहनाचा दिवस असल्यामुळे सकाळी देवासमोर गूळ, नारळ, अक्षता ठेवून संकल्प करावा की संध्याकाळी होलिकेच्या अग्नीमध्ये आपण आपल्या वाईट सवयी, दुःख आणि अडचणी अर्पण करणार आहोत. ग्रहणाचा दिवस असल्यामुळे दुपारपर्यंत हलका आणि सात्विक आहार घ्यावा. शक्य असल्यास दुपारी 12 नंतर अन्न घेऊ नये. ग्रहण सुरू होण्यापूर्वी म्हणजे दुपारी 3:20 वाजण्याच्या आधीच जेवण पूर्ण करावे. शिजवलेल्या अन्नावर तुळशीपत्र ठेवावे. ग्रहणाच्या काळात अन्न सेवन करणे टाळावे. गर्भवती स्त्रिया, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. दुपारी 3:20 म्हणजेच 3:20 वाजता ग्रहणाचा प्रारंभ होतो. त्यावेळेपासून घरात शांतता ठेवावी. टीव्ही, मोठा आवाज, वादविवाद टाळावेत. 3:03 आंशिक ग्रहण सुरू होईलच, पण 4:34 वाजता पूर्ण ग्रहण लागेल आणि 5:33 वाजता अधिकतम अवस्था असेल. या काळात शक्य असल्यास मंत्र जप करावा. ओम नमः शिवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम याचा जप मनात सतत चालू ठेवावा. ग्रहणाच्या काळात माणसाने देवाची प्रार्थना केली त्याचा पण लाभ होतो. ग्रहणाच्या वेळी ध्यान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. चंद्र मनाचा कारक आहे, त्यामुळे या काळात केलेला सकारात्मक विचार अनेक पटींनी वाढतो. संध्याकाळी 4:47 वाजता ग्रहण मोक्ष होईल. त्यानंतर पुन्हा स्नान करावे. घरात गंगाजल शिंपडून शुद्धी करावी. देवघरात नवीन दिवा लावावा आणि छोटे खाणी पूजा करावी. त्यानंतर होलिका दहनासाठी बाहेर जावे. होलिकेच्या अग्नीपुढे उभे राहून मनातल्या मनात भीती, आजार, आर्थिक अडचणी, वादविवाद हे सर्व अग्नीला अर्पण केल्याची भावना करावी. 3 किंवा 7 प्रदक्षिणा घालाव्यात. नारळ, गूळ किंवा हरभरे अग्नीमध्ये अर्पण करावेत आणि प्रार्थना करावी की माझ्या घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो. त्या रात्री शक्यतो शांत राहावे. अनावश्यक बाहेर पण फिरणे टाळावे. झोपण्यापूर्वी देवाचे आभार मानावेत की इतका महत्त्वाचा दिवस आपण शांततेत पूर्ण केला. होळीचा खरा अर्थ म्हणजे अहंकार, राग, मत्सर ज्यामुळे जाळून टाकणे. ग्रहणाचा अर्थ म्हणजे आपल्या मनातील अंधार ओळखून त्यावर प्रकाश टाकणे. हा दिवस योग्य पद्धतीने पाळला तर फक्त सण नाही तर तो आयुष्य बदलणारा आध्यात्मिक अनुभव ठरतो. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार हेच आजचे सर्वात मोठे उपाय आहेत.